मग माझा परिचय देण्याचं राहून गेलं. नाव माझं संतोष खडा, व्यवसायाने मी तलाठी आहे. 2013 पासून इथं तलाठी म्हणून लागलो. आणि या बिझनेसमध्ये येण्याचा योगायोग म्हणजे माझा पुण्यातला जो भाऊ आहे तो बँकेमध्ये होता. दादाला कशाला सांगावं आरसीएम असं करत तर त्याने 1 वर्ष विचार केला मला सांगण्यासाठी. दादाला कशाला सांगायला पाहिजे, दादाला बऱ्यापैकी आहे, इन्कम येते, पगार चालू आहे, त्यामुळे सांगितलं नाही. परंतु ऍसिडिटी दादाला एवढं त्याला माहित होतं. त्याने फक्त सांगितलं दादा पण इथे काय ऍड्रेस होतं, इथून जा आणि ते घेऊन ये, फक्त एवढंच. आणि तुझी 2-3 कागदपत्र पाठवून कशाला आयडी काढायची आहे मी पाठवलं. तर सर त्यांनी मला पत्ता दिला कुडाळचा. कुडाळ इथून आहे 100 किलोमीटर. कुडाळला फोन केला, ते आरक्षण सोडलं म्हणजे मी आता दुसऱ्या मला जॉईनिंग केलं नाही तरी मला काय तुम्हाला पैसा तुम्हाला तिकडे या मला काहीच नाही, मला काहीच नाही माहित. म्हणलं तुम्हाला 13साठी फोन केला मी तुम्हाला, बाकी मला काय माहित नाही. बरं मग पुन्हा छोट्याला काय पुन्हा लांजाचा फोन पाठवला. लांजामध्ये रत्नागिरी लांजा इथून 130 किलोमीटर. मग मॅम एवढा भाऊ आपला सांगायलाच खोटं सांगा. आज आपण अक्षय कुमारचं ऐकलं नव्हतं काही नाही, रंगा टंडनचं ऐकलं, कृष्णा कपूरचं ऐकलं. हा आपला भाऊ आहे, हा काय खोटं सांगणार नाही आपला. म्हणून काय करू ते जाऊन सर गाडी किती रुपयाची केली, कोविडचा पिरियड होता, सगळे सीमा लॉक होते. महाराष्ट्र आयडेंटिटी कार्ड घातलं गळ्यामध्ये आणि एक गाडी केली सर. सामान आणि सुद्धा 2000 5,000ची गाडी केली. तिथं गेलो सर, बघितलं तेल सोनपापडी काय साबणी गिबणी घेतले. आता आलो 5,000ची गाडी करून घ्या. आलो तुम्हाला 5,000 खर्च व्हायला, सामान कशाला 5,000 घ्यायचं मला. 6,000 जेवढं होतं तेवढं टाकलं सर, तेवढं घेऊन आलो. आणि त्याला काय म्हणलं फक्त माझी आयडी 2,000 मारा, बाकी सामान तसंच राहू द्या म्हणलं. बघू म्हणलं मला कसं वाटते. आलो सर, त्यानंतर असं टेबलवर ठेवलं होतं घरामध्ये सामान. त्यानंतर आमचे ग्रेट लीडर जे की मनोज राठोड सर, ते तलाठी म्हणून मी तलाठी असले आणि ते कोतवाल याला ते माझ्या घरी आले. त्यांनी माझ्या टेबलवर प्रोडक्ट बघितले. सर काय आहे म्हणजे मला गुरु काय आहे म्हणजे काय आहे ते पहा म्हणजे ते वापरतो, तुम्हाला वापरायचं वापरा. त्याने घ्यायला सुरुवात केली. आहे पण चांगली आहे त्यामुळे असं असायचं. मग तुम्ही पण 2,000 सामान सुरुवात. मग त्यांनी पण घेतली, झाल्यानंतर 2 आयडिया. मग त्यानंतर त्यांनी एक जण आला. 6,000 सामान गेला. बिझनेस फार सोपा आहे, सोपा आहे म्हणलं. मग काय केलं सर लगेच पुन्हा काय केला, छोटा हाती केला, फोन केला समजा. आता त्याच वेळेस सर डिस्प्ले बहुतेक लॉन्च झाला होता. 6,000 आयडी नंबर डिस्प्लेवरचा तर लॉन्च झाला होता. लगेच मी लॉग इन पण केली, डिस्प्लेवर जनरेट पण केला आणि पियुषला फोन केला. मी आम्हाला 10,000चं सामान घ्यायसाठी आलो. मी एक छोटा हाती केला, गेलो. पुन्हा आयडेंटिटी कार्ड घातला, आपण गेलो. जे ड्रायव्हर होता त्यांना अगोदर आरसीएम केलं. मी सांगितलंच नाही त्याला तिथे प्रोडक्ट ओळखी आपल्या लॉन्ड्री सोप वगैरे मी बी घेतो, त्यालाही घेतो. आणलं सर, डिस्प्लेवर आणला, डिस्प्लेवर लावला. एवढा जबरदस्त सर डिस्प्लेवर छानपैकी असं हे केला, डेकोरेट केला. मस्त त्यांची ओपनिंग केली. ओपनिंग कोण सर माझ्या हाताने ओपनिंग माझ्या हाताने ओपनिंग केली, झालं. मी टाकला, मनोज राठोड सरने टाकला. सर असं करत 2 जणांचा सर आमच्या डिस्प्लेवर असेल 1.5 लाखापर्यंत जायचा सर. आणि पहिल्याच महिन्यामध्ये सर माझी 40,000 बिझनेस आला. म्हणजे पहिल्याच महिन्यामध्ये आपण सगळे बदामचे मला लोक आणि 27,000 चेक आला सर मला पहिल्या महिन्यात. पहिल्यांदा इतिहासामध्ये झालं मार्केटमध्ये गेलेले पैसे परत आले. हा तर खूप मोठा चमत्कार झाला. मग मी सर ज्यांनी मला माझं जॉईन केलं आणि आढाव सर, मग त्याला मी सांगायला लागलो आणि याच्यात पैसे येतात. मग असं करत
त्यानंतर आमच्या आता ते नानोटीस यायला लागले आता आम्ही समोर काय कशी लावली हे पहिले सुरुवातीचे फोटो आहे पॅन्ट वेगळा शर्ट वेगळा हे लावायचे गुंडीत लागले अशा पद्धतीने होतं मग आम्ही सगळं छान टाय कशी लावायची आम्ही सगळं शिकवलं प्लॅन कसा असतो उद्योग नानोटी सगळ्यांनी शिकवलं असं करत 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 सर वाटायला या बिझनेसमध्ये खरंच आपण एक तर माझा शंका निघून गेली की याच्यामध्ये फक्त पैसा येत नाही कारण पहिल्याच महिन्यात चेक आला होता एवढा 100% पैसा आहे मग थोडं शिकत गेलो आणखी विजन क्लिअर करण्यासाठी 2 दिवस आपले सर झूमच्या माध्यमातून आपल्या मीटिंग्स व्हायच्या त्यानंतर एवढ्यावर थांबवायचो जे झूम मध्ये आपण सांगत होता ते आम्ही इकडं क्रॉस चेक करायचं गुगलमध्ये जाऊन खरंच जे WFDA जो डाटा आहे तो खरंच आहे का ते बघायचा त्यावरून माझं अर्सिंगला घेऊन या सिस्टीमला घेऊन माझं पूर्णपणे आता रोजी व्हिजन माझं क्लिअर आहे रॉयल्टी याच्यावर झालो जो मग असं माइंडसेटचा जो टॉपिक होता त्यावर माझी एवढी श्रद्धा आहे साधारणतः 19 30 तारखेला बिझनेस क्लोज होतो 19 तारखेला माझा बिझनेस होता सर 1,30,000 डोक्यात तेच होतं मला काही करून रॉयल्टी घ्यायची एवढं तेवढं तेच मग त्याच्यामध्ये समजी गुरुदेवांनी सांगितलं कोणाला 30,000 मध्ये आणा कोणाला 10,000 मध्ये आणा मग नाही तर मग त्या 1,000 रुपयाचं प्लॅन देणं सोडला मी 1,000 सामान घ्या कधी होईल मग स्मार्ट एचआर बॅग नंबर 1 मध्ये तो बॅग जो पहिल्याच महिने जॉईन झाला त्यामुळे 30,000 मग तुला बॅग मिळायला लगेच असं करून सर 30,000 वाले 30,000 वाले सापडले 20,000 वाले शेल्फ आयडियावर करणारे अशी मिळाले त्या महिन्यानंतर रॉयल्टी झाली सांगण्यात असतं एकच सर माइंडसेट आपण जे सबकॉन्शियस माइंड जे टाकतो ते आपण नाही आपल्या निसर्गाकडून करून घेते बरोबर असते टाकवतात आणि त्यावेळेस सांगितलं की आपला दिमाग एवढा पॉवरफुल आहे याला जर सांगलं एखादा मला काम करायचं नाही त्याचे 100 मार्क सुचवते आणि मला हे काम करायचं याचे 100 मार्क हे आपल्यावर आहे आपण याचा कसा वापर करायचा राईट तर अशा पद्धतीने सुरुवात केली सर थोडं त्यावेळेला कशा पद्धतीने डबिंग म्हणा काम म्हणून तसं म्हणून त्याचे परिणाम जो आहे ना सर मला थोडे हे निगेटिव्ह मिळाले कारण त्यावेळेस बरेचशा लोकांचं सामान डम्पिंग झालं होतं आणि मग काय एक माणूस चतुर्थ असत त्यामुळे 30,000 केले न्यूट्रीचॅटचा तो सुरुवातीला आसन केलं त्याला माहिती कमिशन कधी येते ते कमिशन आलं माझे प्रोडक्ट घेऊन आले ना मग मला प्रोडक्ट हो मला प्रोडक्ट घेऊन माझे मला पैसे द्या म्हणे जास्त सामान घ्या ना सर मी कशाला म्हणलं वादळ झालायचं आता यासोबत कारण आपण सांगत होतो या बिझनेसमध्ये आपल्याला काही त्याग करावं लागतं काही ऍडजस्ट करावं लागतं त्यांना आणून दिले मला सगळ्यात 30,000चे प्रोडक्ट 30,000 PV चे प्रोडक्ट साधारण 45,000चे प्रोडक्ट होते सर कमिशन त्यांना घेतलं आम्ही सर म्हणले कमिशन तरी आपण घेणार नको जाऊ दे तो स्थानिकचा व्यक्ती होता जाऊ द्या मग ठीक आहे मी काही न्यूट्रिशन खाली काही विकले अनुभव झाला कॅम्प लावले होते अशा पद्धतीने हे केलं आज रोजी तुमच्या समोर जे काय आहे ओके या महिन्याच्या टार्गेट हे 2 दिवस फिलिंग आणि मार्च पर्यंतचं टार्गेट सर सांगतात सर यात 2 दिवसांमध्ये असे काही हे अविस्मरणीय असणार आहे माझ्यावर आणि इथून माझ्या खरंच जीवनाला तलाठी मिळणार आहे गुड तर मी असे काही बघितले असं वाटत होतं की आम्ही 2-3 सरांनाच पाहतो बाकीच्याने आपला परिचय होता परंतु एवढा हा परिवार एकच जुटीने आपण काम करतो आणि इथं हा या टीमचा हा त्या टीमचा हा आता आपण पूर्णपणे मला वाटते आपण विसरून गेलो हीच भावना पाहिजे सर ओके इथं सुद्धा 2-3 टीम आहेत ते मला म्हणतात तुमचं लीड आम्हाला मिळायला पाहिजे होती तुमच्याकडे येतो मी माझी टीम मला प्रोडक्ट पाहिजे तुम्हाला प्रोडक्ट होम डिलिव्हरी तिथं काम करा मिळून काम करू आणि छानपैकी 2 दिवस तुमच्या सोबत गावाला मिळाले हे माझं खरं तर भाग्य
हा. मार्चमध्ये असं टार्गेट असणार सर माझं येली बेली दोन्हीकडून माझा 5-5 लाखाचा बिझनेस असणार आहे. हो. स्वतःचं टेक्निकल असणार आहे माझं, म्हणजे दोन्ही सर काहीतरी म्हणत होते. ओके ओके. आणि तुमचं खूप खूप धन्यवाद पूर्ण सगळ्या टीमच्या वतीने. तुम्ही जेवढी चांगली सुविधा आम्हाला प्रोव्हाइड केली. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली हीच लय खूप माझी संधी आहे. नाही सर. बाकी याचे परिणाम आपल्याला दिसून येतात काही. चालेल.